महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज आपण चाललो शिर्डीला, ग्रीष्णेश्वरला. तर आता आम्ही रात्रीचे वाजलेत 11 वाजता निघालोत आम्ही. आता आम्ही जाऊ, बाकीचे मंडळी आपली पुढे गेलेत, गावातलेच मित्र आहेत आपले. तर आता चाललोत आम्ही, बघू शकता तुम्ही. निघालोय मी पण आता जस्ट. आजचा पूर्ण रात्रीचा प्रवास आपला गाडीतच असेल. तर चला, मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो आजचा प्रवास. आता आम्ही समृद्धी महामार्गाच्या सुरुवातीला थांबलो. बघू शकता इथं सजेश फोटो काढण्यासाठी जुगाड करतोय शुभम. फुल एन्जॉयमेंट चालू आहे गाईज. आता वाजलेत 1 वाजलाय. थांबलो, थोडा ब्रेक घेतलाय. नॉनस्टॉप गाडी चालवत होता. तर मी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणून त्याला करा सबस्क्राईब, सपोर्ट करा, रोशन करा त्याला. आता आम्ही जस्ट ग्रीष्णेश्वरला पोहोचलो. पूर्ण नाईट ट्रॅव्हलिंग केले ना, आता पोहोचलोय. बघ तुम्ही बघू शकता. शुभ करो आता आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे मोबाईल इथंच ठेवून पुढे जाऊ. बघूया, आता पुढे जाऊ, मोबाईल लॉकरमध्ये ठेवू आणि दर्शन वगैरे झाल्यानंतरला तुम्हाला मी दाखवतो. आता दर्शन वगैरे झालंय आपला आणि आपण बॅक साईडला आलतो थोडं फोटो शूट करण्यासाठी. फोटो वगैरे काढून झालाय. तुम्ही बघू शकता व्ह्यू. आतमध्येला तर दाखवू नाही शकत, कारण आतमध्ये फोन अलाउडच नव्हता. त्यामुळं तुम्ही बाहेरनं थोडा व्ह्यू दिसतोय कलर्सचा. आता सकाळी पहाटे देवदर्शन म्हणजे खूप असं सुंदर. 6:30 वाजलेत. आमचं ग्रीष्णेश्वरला जाऊन दर्शन झालं. आता पुढे आपण ॲरोला केव्हसाठी निघणार आहोत. तर आता दर्शन वगैरे झालं आहे. आता आपण गाडीकडे जाऊया आणि तिकडनं मग केव्हकडे निघूया. आम्ही ॲरोला केव्ह जवळ आलो. इथं गाडी पार्किंगला लावलेत आणि इकडं ॲरोला केव्ह. आणि एक जण इथं सायकल घेऊन आलाय यूपी वरनं. कितना किलोमीटर है? संपूर्ण भारत यात्रा चालून यूपी 24,000 ट्रैवलिंग हुआ है. 24,000 किलोमीटर. चलो जिले जिंदगी सभी के साथ. आपला मित्र भेटलाय. जिले जरा 24,000 किलोमीटर प्रवास केला आणि ज्योतिर्लिंग, आपल्या ज्योतिर्लिंगाची कसं पडायला लागलं. तुझं नाव काय मित्र? अभिषेक गुप्ता. खाऊ नाही. त्यांनी ट्रॅव्हलिंग सायकलवर केलंय 24,000 किलोमीटर. प्रसन्न वदना संसार सारम संसारितम. हे झाड आहे ना,
तुम्ही व्ह्यू बघू शकता. सो ब्युटिफुल व्ह्यू गाईज. पूर्ण असा सुंदर नजारा इकडे. आता आतमध्ये आलो. तुम्ही ॲरोला केव बघू शकता. किती असं सुंदर दिसतोय. हा बघू शकता ॲरोला केव पूर्णपणे. एक व्हिडिओ शूट आउट केले. तुम्ही चेकआउट करा ते. आता आपण चाललो वरती चाललो. गाईज तुम्ही बघू शकता केवच्या बाहेरचा नजारा पूर्णपणे. आणि आपण केवच्या आतमध्ये आहे. असा एक सुंदर असा एक यो नजारा आहे पूर्णपणे आपल्याला केवचा आजूभोवतीचा दिसतोय. आणि या साईडनं 2 रस्ते आहेत. ज्या साईडनं आपल्याला प्रॉपर क्लिअरली आपल्याला केवचा एक व्ह्यू मिळतोय. तुम्हाला दाखवतो चला गाईज. गाईज हा नजारा पूर्ण 20 नोटीने मॅच होतोय. पूर्ण बघू शकता तुम्ही. हा एवढा भाग टोटली. हे अजून वरती आलेच नाही, खालीच आहेत, फोटो काढतात. आता आपण सुद्धा जाऊ तिकडे. खारुताईला बघू शकता तुम्ही. ते केवमध्ये शिवलिंग आहे बघू शकता तुम्ही. खूप असा मोठा. क्यों पार्ट ये दोनों साइड में 2 डालते हैं, नीचे में सोफा, उनका बैठने का आसन बनता है। आपके ऊपर सीलिंग में देखना इधर पेंटिंग है, ये कलर पेंटिंग पे 1300 साल पुराना है। कितना साल पुराना है? 1300। ब्रह्मा विष्णु ऊपर देखो सीलिंग।
गाईज तुम्ही पाठचा नजारा बघू शकता. थांबलोत आम्ही इथे वरती चढून. इथे यांचा फोटो साठी स्ट्रगल बघू शकता. काहीच आता आम्ही काही जास्त एक्सप्लोर केला नाही. आम्ही फक्त कैलास मंदिरापर्यंत गेलो. म्हणजे केव पूर्ण आर्किटेक्चर एक नंबर गाईज. हा पूर्ण केव आहे ना तो 1300 का 1400 वर्ष पूर्वीचा आहे. तुम्ही पूर्ण चेकआउट करू शकता. एक नंबर असा हा केव आहे. अजून त्यामध्ये 34 असे लेण्या आहेत जे आम्ही बघायला गेलोच नाही अजूनपर्यंत. जय मा जवळ आहे म्हणजे जवळच लगेच दोन. तर गाईज आता आम्ही डायरेक्ट शिर्डीला आलो जेवणासाठी, महाप्रसाद खाण्यासाठी आलो. आपला हा ब्लॉगर माहितीच असेल सर्वांना. काहीतरी बोल. इन फ्युचर ब्लॉगर, जुना ब्लॉगर. अरे गाईज काहीतरी टेक्निकल फॉल्ट झाला, झूमच होत नाही. चला आता महाप्रसादासाठी आपण जाऊया, खाऊया आणि त्यानंतर आपण दर्शनाला संध्याकाळी जाऊ. कारण पूर्ण नाईटभर ट्रॅव्हलिंग केलं आहे त्यामुळे खूप दमलीत पोरा. आम्ही नाही दमलो, खास एकटा दमलाय. कोणाचे झोप वगैरे पूर्ण झालेच नाही. तर आता जाऊया आणि आराम करू महाप्रसाद झाल्यानंतर. महाप्रसादाचं आपलं जेवण बघू शकता तुम्ही. मस्त पूर्ण सर्व मिळतोय, सर्व प्रकार. इथे एक ब्लॉग चालू आहे. तर चला आता जेवून घेऊया महाप्रसादाचा आपला. गाईज आता प्रसादाचा लाभ आम्ही घेतला. खाली प्रसाद मस्त होते, एक नंबर. 50 रुपयाला महाप्रसाद आपले. आणि जर फ्रीमध्ये पण आहे आपले महाप्रसाद. म्हणजे शिर्डीमध्ये जो कोण येईल ना तो खाली पोट जाणारच नाही गाईज. फुकट काय जेवण. म्हणजे गरीब असो किंवा श्रीमंत असो सर्वांना प्रसादाचा लाभ आहे. असा नाही का पैसे भरूनच प्रसाद खायला लागतं. फ्रीवाली पण आहे. गाईज आता सर्वजण रेडी झालेत आणि आता आपण खाली जाऊ साईबाबाच्या दर्शनासाठी मंदिरात. आता चला आपण पुढे जाऊया. वाजलेत 7 वाजलेत. सर्वजण म्हणजे खाली थांबले. गाईज आता आम्ही खाली आलो. आता साईबाबाच्या दर्शनासाठी निघालो मंदिराकडे. आता सर्वजण निघालेत. हा बघा, सजेशला वाटतंय का गाडी घेऊन जायचंय मंदिरात. सर्वजण पायी पायी चाललं. याला सजेशला जरा चालायला नको, नुसती गाडी पाहिजे. काय शुभम, काय मत आहे तुझं? चालायला किती 2 मिनिटाचा रस्ता नाही, फक्त 2 मिनिटाचा रस्ता नाही. काय बोलता, एवढे लांब रूम घेतले? 300ला रूम भेटली. 300ला गाईज, 300ला रूम भेटले. तुम्ही या, नाव सांगा आमचं. 300ला तुम्हाला भेटेल. जेवण वगैरे फ्री भेटेल. पण आम्ही पहिलेच महाप्रसाद केलाय. आता रात्रीचं जेवण फ्री आहे आम्हाला तिकडे. नक्की या. शुभम पाटील असं नाव सांगा, तुम्हाला डायरेक्टली रूम मिळून जाईल. आपले शुभम पाटील जे ओळखीचं आहेत गाईज, बघू शकता तुम्ही. गरम मसाला इकडनंच आपलं काय ऑर्डर वगैरे लागलं तर इकडनंच मिळून जाते. फ्री ऑफ कॉस्ट आहे ना रूमसाठी. हां, काहीतरी 1000 का 1200चा वाउचर आहे, त्यानुसार फ्री आहे आम्हाला. 300 नाही, 300 रुपये रूमचे आहेत. वाउचर एक दिलाय ना. हां, तेच काय. सनीला माहिती आहे. सनीला नाही. चला आता पुढे बॅक साईडला आलोत आम्ही. म्हणजे मंदिराचे तुम्ही बघू शकता. कारण आता पुन्हा आपल्याला बॅक साईडला
येता वेळे रात्र होईल पूर्ण. बॅक साईडचा व्ह्यू. आता चाललोच पुढे दर्शनासाठी. आरती तर आता चालू झाले असेल. आरती मिळाली नाही कारण सर्वजण लेट उठले, त्याच्यामुळं आरतीचा टायमिंग तर गेला आपला. आता पुढे जाऊया आणि दर्शनासाठी बघूया किती वेळ लागतो दर्शनासाठी. त्यानुसार आपलं मग रात्री जेवण वगैरे करून झोपू आणि दुसऱ्या दिवशी आपला कोकण कड्याला निघूया. ट्रॅकिंग आहे उद्या. 3-4 तासाची नुसते ट्रॅकिंग करायला लागणार आहे उद्या, त्यामुळे बघूया आज लवकरच काय मारूया. चला फोटो वगैरे काढून घेतले. आरती चालू आहे मंदिरात, त्यामुळे आता लाईन थांबलेली असेल. टाईम जास्तच जाईल आता आपल्याला, त्यामुळे थोडा आता नाश्ता करून आम्ही लाईनीला उभं राहण्यासाठी जातो. सर्वजण इथूनच आपल्या आरतीचा लाभ घेतात. खूप छान वाटतं, मन प्रसन्न. बघू शकता गाईस तुम्ही पुढचं. आरती झाल्यानंतर आम्ही लाईनीत उभं राहू. बंद होने लगे यार. बंद करना क्या होगा? आणि पण सेम आहे का? आता दर्शन वगैरे होऊन आम्ही बाहेर निघालो. दर्शन झालं. 2-3 तास झाले आम्हाला दर्शनासाठी. आरती पण मिळाली आम्हाला, रात्रीची आरती मिळाली आणि मस्तपैकी दर्शन झाला, चांगला दर्शन झाला ना. आता बघू शकता हा पण आता जस्ट ब्लॉग शूट करायला घेतलाय. छान वाटतंय, एक नंबर. प्रसन्न. ब्लॉगिंग फुल चालू आहे. जस्ट एवढा भारी दर्शन झालं पूर्ण. आता रातचे 10:30 वाजलेत. दर्शन वगैरे झालंय मस्तपैकी, आरती वगैरे. आतमध्ये फोन अलाउड नव्हता, त्यामुळं आतला काही शूट करता आला नाही. त्यामुळे आता बघूया, आता 2-4 फोटो काढून डायरेक्ट जेवून आराम करूया आता गाईज. तर चला, मी पुढे जाऊन तुम्हाला भेटतो. चला.